मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपले आत्तापर्यंत 27 व्हिडिओ झाले. तर आज आपण 28वा व्हिडिओ आहे. आज आपला क्लासचा 28वा दिवस आहे. तर आज आपण चंद्रकोर शिकणार आहोत. काल आपण गुलाबाचे प्रकार शिकलो, 4 प्रकार शिकलो. एक प्रकार राहिले आपला, तो हार्ड असल्यामुळे तो मागे ठेवलाय. तर त्याला पूर्ण व्हिडिओ करावा लागेल आपल्याला एक 5व्या प्रकारचा गुलाब शिकायला. तर आपण आज चंद्रकोर शिकणार आहोत. चंद्रकोर फक्त शुगर बीटची शिकणार आहोत. कट पाईपनी पण करता येते आणि डोली धाग्याची पण करता येते. आणखी परत कलरची शुगर बीट, जरदोशीमध्ये अशा अनेक प्रकारे करता येते ती. परंतु आपण आज शुगर बीटमध्ये बघू. आज आपण चंद्रकोर शिकणार आहोत. हे छोटीच घेते मी, असा आकार घ्यायचा. आज चंद्रकोर शिकणार आहोत आपण. कालच्या व्हिडिओमध्ये आपण गुलाब शिकलेला आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये चंद्रकोर म्हणजे चंद्रकोर शिकणार आहोत. आपल्याला अगोदर कमळ घ्यायचं होतं, पण आपला चंद्रकोर पण राहिलेला होता. तर मग अगोदर चंद्रकोरच घ्यायचा ठरवला मग आपण. तर हे बघा, आता असं मी आखून घेतलं आहे आणि शुगर बीटनी त्याला असं लाईनिंग करायचं बघा. तुमच्या अंदाजाने तुम्ही असं छोटा मोठा कसाही घेऊ शकता. मी आता शुगर बीटनी भरून घेऊया. अगोदर आपण एक मोती टाकलाय, मग 2 टाकले आणि मग 3 असे आपण वाढवत चालायचं. म्हणजे चंद्रकोर आपण भरतोय मध्ये. नंतर आपल्याला शुगर बीटनी त्याला असं हे भरून घेतोय मध्ये. नंतर आपण त्याला बॉर्डर करणार आहोत. शुगर बीटनेच त्याची म्हणजे मध्ये भरणार आणि बॉर्डर आपण चेन स्टिचने करणार आहोत. तर हे बघा, मग अशी भरायची. तर इथे असा छोटा टाका, एक मोठा टाका घेतल्यानंतर डबल एक छोटा टाका घ्यायचा. हे बघा, ही कट पाईपनी पण करता येते आणि आपल्या सिल्क थ्रेड कलरमध्ये त्याने पण बनवता येते आणि शुगर बीटनी पण चंद्रकोर आपल्याला बनवता येते. तर मी आता शुगर बीटची जर जास्त वेळ लागतो ना, तर मी अगोदर थोडा मोठा व्हिडिओ होईल, तर मी अगोदर तीच दाखवते तुम्हाला शुगर बीटची. त्या भागाकडून आलो आहे ना इकडे, तर मग आपल्याला हे एक 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 2-2 मणी वाढवत चालायचं आहे आणि हा चंद्रकोर आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर बघा मग आता आपण कसा भरतोय तो चंद्रकोर. कट पाईपनी वगैरे तुम्ही भरू शकता. आता इथे 2च लागत आहेत. असा टाका घेतल्यानंतर त्याच्या शेजारी छोटा टाका घ्यायला विसरायचं नाही, नाही तर मग ती फिनिशिंग पूर्ण जाते. हे बघा, मी कसा छोटा टाका घेतला आहे त्याच्याजवळ. आणि हा छोटा टाका घेतल्यानंतर तुम्हाला इकडे जायचं आहे ना पुन्हा, तर मग इथून परत इथे टाका घ्यायचा एक. तर हे इकडे जायचं आहे आपल्याला पुन्हा. मी एक 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 मोती वाढवला आता इथे. हे बघा, आता इथे ह्याच्यापेक्षा एक मोती वाढवायचा. मग आता आपल्याला इथे टाका घेतल्यानंतर हे लक्षपूर्वक बघा, मी त्याच्या शेजारी छोटा टाका घेते एक आणि मग आपल्याला पुन्हा इकडे जायचं आहे. तर मग असं समोरासमोर त्याच्या इकडे फिरायचं आहे ना आपल्याला मागे, तर समोरासमोर पुन्हा टाका घ्यायचा. थोडंसं मी आखल्यापेक्षा जरी तिरकं गेलं तरी आपण ते नंतर जेव्हा आपण याची लाईन करतो ना, चेन स्टिचची जेव्हा लाईन करतो ना आपण, तेव्हा मग आपण ते सुधरून घ्यायचं. ते कट पाईपाने काय होतं, झटपट भरल्या जाते बरं का. पण कट पाईपपेक्षा ना छोटे छोटे शुगर बीटने आपण हे जास्त छान दिसते चंद्रकोर. तर हे बघा, छोटा टाका त्याच्या शेजारी घेतला आहे
आणि मग पुन्हा मोठा टाका, आपल्याला इकडे जायचं आहे म्हणून मी इथे मोठा टाका घेतला आहे. तिरके तिरके जर आपण मोती घेतले ना तर ते छान दिसतात. हे पहा, मी असं बरोबर ते माप, जो मोती तिथे किती कसा बसतोय त्यानुसार मी माप घेते आणि त्याच्या शेजारी छोटा टाका घेते. आता हे बघा तुम्ही, आपल्याला आता याला इथे चेन स्टिच करायचे आहे ना, तेव्हा मग हे बरोबर छान आकार दिसेल. तर हे बघा, मी आता इथे 2 टाके घेतले ना, तर पुन्हा मी तेच सांगते. आता मग इथे कसा हा मोठा टाका घ्यायचा, हे बघा, मग असं फिरायचं पुन्हा. आणि इथे एक आता इथे एक कमी होत चालेल हा मणी इथे, कारण हा रुंद भाग होता, इथे वाढवला आपण. आता इकडे इथून पुढे आपण एक दोन मणी कमी करत जाणार आहोत, म्हणजे तो परत निमुळता आकार येईल. हे कट पाईपने लगेच तेव्हाच होतं, परंतु शुगर बीटचं आणखी छान दिसते म्हणून मी शुगर बीटने घेतले. एका ताईची कमेंट आली होती मला, म्हणजे नथ कधी घेणार, तर आपण नथ पण घेणार आहोत. पण आपण स्टेप बाय स्टेप शिकू राहिलो ना, त्यामुळं नथ लगेचच नाही, चंद्रकोर झाल्यानंतर आपण घेऊ शकतो नथ, पण आपल्याला अगोदर कमळ घ्यायचे त्या अगोदर. हे बघा, इथे आपल्याला टाका घ्यायचा आहे. आपण नथ पण घेऊ शकतो असं. मला कमेंटमध्ये सांगा, अगोदर नथ घ्यायची की आपल्याला कमळ घ्यायचं. तर कमळ आपल्याला दोरा वर्कमध्ये घ्यायचं आहे आणि नथ ही पांढऱ्या मोत्यामध्ये घ्यायची आहे. गोल्डन पण मोत्यामध्ये छान दिसते, पण पांढऱ्या मोत्याची घ्यायची आहे आपल्याला नथ. मग तुम्हीच ठरवा, आपण नथ घ्यायची की कमळ घ्यायचं. कमेंटमध्ये सांगा मला तसं. मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये ही चंद्रकोर झाल्यानंतर अगोदर तुम्ही म्हणत असताल तर नथ घेते, आणि तुम्ही जर म्हणत असताल कमळ घ्या तर कमळ घेते. मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर हे बघा, आपला चंद्रकोरचा आकार पूर्ण तयार झालेला आहे, पण आपल्याला त्याला आउटलाईन करून घ्यायची. आउटलाईन केल्यानंतर ही फार छान दिसते. तर आपण आउटलाईनची ही चेन स्टिच आहे ना, तर ती व्यवस्थित घ्यायची छोटी छोटी. एखादा मणी जरी आपला मागे पुढे झाला ना, तर ही आउटलाईन केल्यामुळं ती फार छान दिसते, म्हणजे असं त्याचा मोती एकसारखा वाटतो. तर आपण ही आउटलाईन जरूर करून घ्यायची. आपण अगोदर मोती टाकून घ्यायचे शुगर बीट, आणि मग आउटलाईन नंतर करायची. शुगर बीटची ही मोती टाकल्यानंतर चंद्रकोरमध्ये नंतर आपण ही आउटलाईन करायची, चेन स्टिचने करायची ती. तर आपण हे जरदोशीच्या म्हणजे हा सिल्क थ्रेड किंवा जरीचा थ्रेड दोन्ही वापरला त्याचा. सिल्क थ्रेडनी पण चालतं आणि जरीचा कलरचा धागा पण चालतो. पण आपण आता शुगर बीटने केली ना, तर जरीच्या धाग्याने छान वाटते, ती कलरच्याने नाही एवढी छान वाटणार. जर आपण आतमध्ये सिल्क थ्रेड किंवा कलरचे सिल्क थ्रेड भरले तर जरीचा मग कलरचा हा धागा वापरला आपण आउटलाईनला तरी चालतो. पण मी शुगर बीट वापरल्यामुळं मग हा जरीचा गोल्डनच वापरेल आहे मी. तुम्ही अर्धा व्हिडिओ बघितला, अर्ध्यातूनच बघितला आणि सोडून दिला, तर तुम्हाला चंद्रकोर अजिबात कळणार नाही कशी करायची ती. तर कधी कधी आपल्याकडून तिरकं पण होतं. आपण ही अशी आउटलाईन केल्यावर होऊन जातं ते आपल्याकडून, व्यवस्थित करून घेता येतं. आपण सुरुवातीची आपल्याकडून चंद्रकोर कधी कधी चुकते आकार घेण्यात, तर आपण तो व्यवस्थित आखून घ्यायचा. माझा पण एवढा म्हणावा असं इतकं छान नाही आलेला आकार आखण्यात, पण मी बनवताना तो व्यवस्थित बनवून घेतला. त्या आपल्याकडून छोट्या छोट्या चुका झालेल्या आपण त्या सुधारून घ्यायच्या. तर हे पहा, तर आपलं हे आउटलाईन पण आपली आहे.
तर आपली चंद्रकोर आणखी पूर्ण झालेली नाही, फक्त हा वरचा भाग झालेला आहे आपला. तर चंद्रकोरच्या आणखी खाली राहिले आपलं बनवायचं, तर ते पण आपण बनवून घेऊया. तर हे आपला चंद्रकोर हा वरचा भाग पूर्ण झाला आहे. तर आपल्याला आता हा आकार द्यायचा आहे. तर आपण मग हा आकार देऊन घेऊया. तर आपण हा शुगर बीटनेच करणार आहोत. आणि इथे पण आपण शुगर बीटने करणार आहोत. हा चंद्रकोर आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर बघा मग. तर आपण ही खालची बाजू करतोय. हे आपल्याला असं आपण हे लूट टीचमध्ये घेऊ राहिलो आणि मग आपल्याला हे हा पूर्ण गोल तयार करून घ्यायचा आहे. आता आपण ही लोट स्टिचमध्येच हे छान दिसणार. तर आपण हे लूट स्टिचमध्ये बनवून घेऊया. हे बघा, आता मी परत असा टाका घेतला आहे. लक्षपूर्वक बघा तुम्ही हा टाका मी कसा घेतला लोट स्टिचचा. तर आपण अशी शुगर बीट भरून घेऊया. हे असं तिरका घेत चालायचं लोट स्टिच. हे बघा, आता मी अशी घेतली. पुन्हा इथे छोटा टाका घ्यायचा त्याच्या शेजारी. छोटा टाका घेतल्यानंतर पुन्हा आपण हे असं इथे सरकवायचं हा मोती आणि पुन्हा वरती जायचं असं, आणि पुन्हा एक वरती असा टाका घ्यायचा. हे आपण असं हे तिरकं जातोय ना, तर पुन्हा आपल्याला इथे छोटा टाका घ्यायचा असं, आणि मग आपण पुन्हा असा वरती ह्याला हे असं मोती सरकवून स्टिच घेणार इथे. याला फक्त लोट स्टिचची गरज आहे. आपण असं सरळ लाईनिंगमध्ये पण घेऊ शकतो, म्हणजे हे चंद्रकोरच्या इथे ह्या सरळ लाईनिंग पण घेऊ शकतो आपण, पण मी इथे लोट स्टिच घेतली आहे. तर आपलं हे लोट स्टिचची याची आहे ना चंद्रकोरच्या खालची, ती पण पूर्ण झालेली आहे. तर आपण आता पूर्ण करणार आहोत. आता ही चंद्रकोर हे हा गोल राऊंड थोडासा हा डॉट आहे ना, हा पूर्ण करणार आहोत आता. तर आता आपल्याला एकदाच फक्त 3 टाकायचे शुगर बीट. आपला आता चंद्रकोर पूर्ण झालेला आहे हा. तर हे बघा, हा चंद्रकोर पूर्ण झालेला आहे आपला. आता फक्त शुगर बीटमध्येच केला आहे मी. आता याला आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आणि पूर्ण झालेला मी मग दाखवते तुम्हाला. तर आपला चंद्रकोर आता पूर्ण झालेला आहे. आज फक्त चंद्रकोर आपण शुगर बीटमध्ये घेतला आहे आणि ही लोट स्टिच घेतली खाली शुगर बीटमध्येच घेतली आणि हा डॉट्स घेतला, एक 3 नंबरचं मोती आणि 8 शुगर बीट. म्हणजे हे फायनली आपलं पूर्ण झालं आहे चंद्रकोर. तर बघा किती छान दिसतं तो चंद्रकोर.